वाई तालुक्याच्या राजकारणात सध्या यशवंतनगर जिल्हा परिषद गटाची चर्चा जोरदार रंगली आहे. ज्याचं यशवंतनगर त्याची वाई विधानसभा असं समीकरण असतानाच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रोहित वाडकर यांनी प्रचाराचा धडाका लावत अभेपुरी गणातील युवकांचा मेळावा घेतला. यावेळी ही निवडणूक केवळ विकासाची नाही तर पश्चिम भागाच्या अस्मितेची आणि स्वाभिमानाची आहे असंच म्हणत वाडकरांनी स्थानिक मतदारांच्या भावनांना हात घातलाय. पुढे बोलताना रोहित वाडकर म्हणाले की तालुक्याच्या पश्चिम मंडलाच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम मंडलाच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांचा बूथ प्रमुखांचा आज या ठिकाणी मेळावा उत्सवात पार पडला. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यशवंतनगर जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार विक्रमी मताने विजयी करण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम मंडलने केलेले आहे. आम्ही येणाऱ्या काळात शेती, शिक्षण, आरोग्य आणि तरुणांचं पर्यटन हाच केवळ अजेंडा घेऊन जनतेसमोर जाणार आहोत आणि वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्व जनतेकडून आम्हाला चांगला प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. लोक या ठिकाणी अनेक वर्ष ज्यांना संधी दिली आहे जनतेने, त्यांनी काम करण्यात त्यांना अपयश आलेलं आहे. त्यामुळे लोक परिवर्तनाच्या निर्णयात आहेत आणि वाई तालुक्याचा पश्चिम भाग, ज्याला आपण यशवंतनगर जिल्हा परिषद गट बोलतो, तो या ठिकाणी वाई तालुक्यात परिवर्तनाची नांदी ठरेल इतका विश्वास या ठिकाणी वाई तालुक्याच्या पश्चिम भागाच्या जनतेमध्ये आहे. आणि आजच्या या मेळाव्यात अभेपुरी गणातील शेकडो तरुणांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झालेला आहे. त्यांचं सर्व मी या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणावरती विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि भारतीय जनता पक्षात सर्व तरुणांनी, सर्व ज्येष्ठांनी ज्याचं या पश्चिम भागावरती प्रेम आहे, पश्चिम भागातील माणसांवरती प्रेम आहे, पक्ष सोडून भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावं असं मी सगळ्यांना आग्रह करतो, विनंती करतो. दरम्यान वाईच्या पश्चिम भागात कमळ फुलवण्याचा निर्धार भाजपनं केला असून माजी आमदार मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील ही भाजपची फौज राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण गाडे, प्रगती टाइम्स न्यूज, वाई.